नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्रॅक्टिस करतो. तर मी तुम्हाला परत एकदा हेल्दी हार्ट मिशन मध्ये स्वागत करतो. तर आज आपण जाणून घेऊयात ईसीजी आणि 2D इको या टेस्टच्या माहितीबद्दल. तर या टेस्ट काय असतात, कधी केल्या जातात आणि टेस्टचा काय फायदा होतो आपल्या हृदयरोगाचं हेल्थ जाणून घेण्यासाठी. सर्वात पहिलं ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हा एक ग्राफ पेपर आहे ज्याच्यामध्ये आपली हार्टची जी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते ती रेकॉर्ड होते. ते विदिन सेकंड्स आपल्याला माहिती होतं की हृदयाचे ठोके किती आहेत, रेग्युलर आहेत, इरेग्युलर आहेत, त्याच्यामध्ये हृदयाच्या ठोक्यामध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज तर नाही आहेत ना, आणि कधी कधी हार्ट अटॅक सध्या करंट आहे की पास्ट मध्ये होऊन गेला आहे याची आपल्याला ईसीजी मार्फत माहिती होते. तर ईसीजी एक सर्वात बेसिक आणि कमी खर्चाची टेस्ट आहे ज्याच्यामध्ये खूप महत्वाची हृदयाबद्दल माहिती आपल्याला भेटते. तसंच 2D इको एक हार्टची सोनोग्राफी आहे. जसे की तुम्ही पोटाची सोनोग्राफी ऐकली असेल, तशीच छातीची सोनोग्राफी ज्याच्यामध्ये आपण हार्ट व्हिज्युअलाइज करतो ती त्याला 2D इको असं म्हटलं जातं. कधी कधी हे 2 डायमेन्शनल असतं म्हणून त्याला इको म्हणतात. कधी कधी आम्ही 3 डायमेन्शनल 3D इको पण करतो ज्याच्यामध्ये आपण स्पेशली काही कंडिशन्स मध्ये याची फार गरज पडते. तर 2D इको मध्ये आम्ही हार्टचं स्ट्रक्चर, हार्टचे फंक्शन कसं आहे, पंपिंग कॅपॅसिटी किती आहे, हार्टचे झडपा जे असतात, वॉल जे असतात त्यांचं फंक्शन कसं आहे, कुठे ते हार्टच्या वॉल जे आहेत सुकडलेले तर नाही आहेत ना, किंवा लिकेज तर नाहीये, किंवा हार्टचे कव्हरिंग्स कसे आहेत, हार्टची थिकनेस किती आहे, हार्टचे पडदे कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी 2D इकोचा वापर केला जातो. 2D इको हे एक एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्ट करतात आणि याच्यासाठी एक डेडिकेटेड मशीन ही लागते. ह्या टेस्टला साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात आणि याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती आपल्याला मिळते. तर याच टेस्ट कधी सजेस्ट केल्या जातात, कधी करायला सांगतात आणि कोणती टेस्ट कधी करावी हे पण महत्वाचं आहे. ईसीजी एक बेसिक टेस्ट आहे. जेव्हाही पेशंटला छातीत दुखणे, दम लागणे, धडधड होणे, चक्कर येणे असे काही लक्षणं आढळून येतात तेव्हा आम्ही ईसीजी करायला सांगतो. किंवा कधी कधी कोणत्याही पेशंटचं ऑपरेशन प्लॅन आहे, हृदयाची हेल्थ कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही ईसीजी करतो. ईसीजी एकदम बेसिक टेस्ट आणि कमी खर्चाची आहे आणि त्यामुळे खूप महत्वाची माहिती आपण त्याच्यातून मिळते. त्याच्यासाठी ईसीजी सजेस्ट केला जातो. तसंच 2D इको ही टेस्ट तेव्हा सजेस्ट केली जाते जेव्हा पेशंटच्या ईसीजी मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत किंवा पेशंटला धडधड आहे किंवा चक्कर आलेले आहे ज्याच्यामध्ये आम्ही काही हृदयाच्या वॉलचे आजार सस्पेक्ट करतो, किंवा कधी कधी ईसीजी मध्ये हार्ट अटॅकचे काही साईन्स दिसून आले तेव्हा हार्टचं पंपिंग पाहण्यासाठी करतो, किंवा कधी कधी पेशंटला दम लागत असेल तर पेशंटला हार्ट फेल्युअर नाहीये ना, किंवा पेशंटच्या हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी नाही झाली, किंवा पेशंटचं हार्ट स्टिप तर नाही झालं हे पाहण्यासाठी आम्ही 2D इको सजेस्ट करतो. तसंच कधी कधी पेशंटच्या पायावर सूज आलेली असते, पोट फुगलेलं असतं, अशा वेळी आम्ही जे हृदयाच्या भोवतीचं आवरण जे आहे ते कडक तर नाही झालेलं किंवा हृदयाच्या भोवती पाणी साचलं नाहीये ना, ज्याला पेरिकार्डियल इफ्युजन म्हणतात, अशा काही प्रकार नाही हे पाहण्यासाठी पण आम्ही 2D इको सजेस्ट करतो. कधी कधी पेशंटच्या ऑपरेशनच्या आधी हार्टचं पंपिंग कॅपॅसिटी व्यवस्थित आहे ना, पेशंट एखादं मोठं ऑपरेशन किंवा पेशंटचं हार्ट एक मोठं ऑपरेशन सहन करेल की नाही हे पाहण्यासाठी पण आम्ही 2D इको सजेस्ट करतो. तर ईसीजी आणि इको या दोघांची डायग्नोस्टिक्स जे आहे ते वेगळं आहे, दोघांची काम वेगळं आहे, दोघांचे निदान क्षमता वेगवेगळी आहे. ईसीजी हा इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आपल्या हार्टच्या जाणून घेण्यासाठी केलं जातं, तर 2D इको हे मेकॅनिकल फंक्शन जसं की पंपिंग वगैरे हे जाणून घेण्यासाठी केलं जातं. तर ईसीजी आणि इको हे एकमेकाचे सबस्टिट्यूट नाहीये, तर ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे ज्याच्यामधून आपल्याला हार्टच्या हेल्थ बद्दल माहिती भेटते. तर ही टेस्ट कोणती टेस्ट कधी करावी, जसं की मी सांगितलं, जर ही टेस्ट स्वतः डिसाईड न करता डॉक्टरांना दाखवून आपले लक्षणं चेक करून आपले ब्लड प्रेशर चेक करून ते डिसाईड केलं जातं की तुम्हाला ईसीजीची गरज आहे की इकोची आहे का दोन्ही टेस्टची गरज आहे, त्याच्यानुसार आपण निर्णय घेतो. ईसीजी भरपूर वेळा पेशंट हे बघतात की मला इको करायचं आहे, हार्टचे ब्लॉकेजेस आहेत की नाही पाहायचं आहे. पण मी तुम्हाला सांगू शकतो ईसीजी आणि इको मध्ये आपल्याला डायरेक्टली हार्टचे ब्लॉकेज दिसत नाही. ईसीजी आणि इको मध्ये आपल्याला जसं म्हटलं की इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल जे फंक्शन आहे ते समजतं आणि
इनडायरेक्टली आपल्याला सजेशन भेटू शकतं ईसीजी इकोद्वारे की ब्लॉकेजेस असण्याची शक्यता आहे की नाही. जसे की ईसीजी मध्ये काही हार्ट अटॅकचे किंवा ब्लड फ्लो कमी असण्याचे साईन्स दिसतात किंवा इकोमध्ये कधी हार्ट पंपिंग कमी असलेलं दिसतं, त्याच्यामधून आम्ही सस्पेक्ट करतो की हार्ट ब्लॉकेजेस असू शकतात किंवा नसू शकतात, बट ते कन्फर्म करत नाही. तर आपल्याला हार्ट ब्लॉकेजच्या स्क्रीनिंगसाठी युजली आम्ही स्ट्रेस टेस्ट, ज्याला टीएमटी म्हणतात, किंवा सिटी करोनरी अँजिओग्राफी, किंवा लागलंच तर नॉर्मल करोनरी अँजिओग्राफी, जी इन्व्हेसिव्ह अँजिओग्राफी असते, ती सजेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला हार्ट ब्लॉकेजेस दिसतात. तर आपण कोणती टेस्ट करायची हे स्वतः न डिसाईड करता एक कार्डिओलॉजिस्टला दाखवून, आपले लक्षणं ओळखून किंवा आपले रिस्क फॅक्टर ओळखून कोणती टेस्ट करायची हे आधी जाणून घ्या आणि मगच ईसीजी करायची, 2D इको करायचा किंवा कोणती वेगळी टेस्ट करायची हे डिसाईड झाल्यानंतरच तुम्ही ती टेस्ट करा. सो आय होप सो की तुम्हाला याच्यामध्ये बऱ्यापैकी समजलं असेल की ईसीजी, 2D इको काय असतं, कधी केली जातात, आणि तरीही तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.